आज आपण टाटा एस गाडीचं हेड खोलणार आहोत. ते कसं बघा, मला हे पत्र काढायचं आहे बाहेर. याला 17चे 2 नट असतात आणि खाली 10चा नट असतो, ते तुम्हाला काढायचं आहे. हे असं तुम्हाला बाहेर घ्यायचं आहे. मग हे 17चे 2 नट लूज करून घ्यायचे आहेत आपल्याला. हे असं तुम्हाला लूज करून घ्यायचे आहेत 4 नट ह्याचे. मग ते पाईप काढले का असं दिसेल. मग हीटरची ही पट्टी बाहेर काढायची आपल्याला. हे अशा हीटरच्या पट्टीला 700 नट असतात, ते काढायचे आहेत आपल्याला बाहेर. मग आपल्याला नोझल लूज करून घ्यायचे साईडचे. हे असे नोझल दोन्ही लूज करून घ्यायचे. तुम्हाला साईडला असतात ते आपल्याला बाहेर घ्यायचे आहेत. आणि 10चे जे चाक आहेत ह्याचे एल्बोला लागलेले ते बाहेर घ्यायचे. आणि क्लिप लागलेली आहे की ती लूज करून पाईप साईडला घ्यायचं आपल्याला. पहिले आपण क्लिप काढतोय. हे बघा, हे 12चे दोन्ही नट आपण काढतो बाहेर. मग तुम्हाला 5ची एलिंगी खाली लॉक करायची आहे. मग 18चा नट तुम्हाला लूज करून घ्यायचा आहे. आणि जो 14चा नट आहे हे पण तुम्हाला लूज करून बाहेर काढून घ्यायचा आहे. मग बेल्ट लूज होईल. ते झाल्यानंतर आपल्याला मग टॅपिट कवर लूज करायचं आहे. टॅपिट कवर बाहेर घ्यायचं आहे आपल्याला. हे असं तुम्हाला 10च्या टिनीवरचे 6 नट तुम्हाला काढायचे आहेत. हे असं टॅपिट कवर निघालं की असं दिसतं. मग आपण 19चा नट लूज 18चा नट लूज करणार आहे. 18चा नट लूज करणार आहे. लूज झाल्यानंतर मग हे जे 14चा खालचा नट आहे तो पण आपण बाहेर काढणार आहे. हे फायबर बी तुम्हाला काढायचं आहे. हे असं तुम्हाला लूज करून घ्यायचं आहे. हे असं तुम्हाला 14चा वर वाढायचं डायरेक्ट. हे काढल्यानंतर बेल्ट पूर्ण लूज पडेल तुमचा. हे बघा, बेल्ट पूर्ण लूज पडला तुमचा. नट बाहेर काढायचा हवाला. सायलेन्सरचे मग हे 3 नट आपल्याला असे बाहेर काढायचे फिरून. सायलेन्सर असं बाहेर घ्यायचं. मग हे 12चे जे नट दिसतात हे ह्याला 3 आहेत, वरचे 3 आहेत. हे बोल्ट आहेत हे पण काढायचे सगळे. हे असे फ्लॅनचे नट लूज झालेले काढतोय आपण. हा पाईप पण बाहेर घ्यायचा आपल्याला. मग जे BS4चे पाईप आहेत ते पण आपल्याला काढायचे, दोन्ही वरचे आणि खालचे. हे असं वरचं पण काढायचं तुम्हाला. फक्त यातले जाळी जे असतात ते सामावून ठेवायचे, तुम्हाला पॅकिंग भेटत नाही त्याची. हे खालचं आपण लूज केलेलं काढतोय बाहेर. तुम्हाला ते BS4चे जे गट्टा आहे त्याचे 3 नट तुम्हाला 1, 2 आणि इथे 1 तिसरा आहे ते तुम्हाला 3 बाहेर घ्यायचे. मग तुम्हाला ते साईडला घ्यायचं आहे. मग हे फ्लॅंज असं बाहेर येईल डायरेक्ट. मग आपण ह्याचे 3 नट बाहेर काढणार आहेत. मागचा जो क्लिप आहे ते पण आपल्याला काढायचा. एअर किनरचा क्लिप आहे तो पाईप लागलेला असतो एअर किनरचा, तो काढायचा आहे. हे असे नट काढायचे त्याचे. मग फ्लॅंज बाहेर घेतलं की असं पूर्ण क्लिअर दिसेल. मग हे 10चे 2 चाके आहेत हे पण आपल्याला बाहेर काढायचे. फ्लॅंज काढल्यानंतर असं दिसणार पूर्ण मोकळं. मग तुम्हाला हे 10चे 2 चाके आहेत हे पण बाहेर काढायचे आहेत. आणि 2 बोल्ट पण आहेत 12चे, ते पण काढायचे. असं तुम्हाला बाहेर काढायचे त्याच्या चाक्या. आपण 12चे हे पण काढतो. ह्या साईडचे क्लिप आहे. ही पट्टी पण आपण काढतो 12ची. चाक आहे, बोल्ट आहे तिला. मग ते जे तुम्हाला 22चा जो बोल्ट दिसतोय ते पण आपल्याला लूज करायचं आहे. हेडला अटॅच असतो तर आपल्याला बाहेर घ्यायचं आहे 22चा. ते आपण आता बाहेर काढलं आहे. आता आपण हेडचे नट काढणार आहे बाहेर. हे जे 16चे 6 नट आहेत हे आपण बाहेर काढणार आहे. मग तुम्हाला असं नट लूज करून घ्यायचे सगळे आणि बाहेर घ्यायचे आहेत. असे सगळे नट तुम्हाला बाहेर घ्यायचे. ह्याचे आपण 6 नट काढलेत बाहेर. आता आपल्याला फक्त कटून बाहेर घ्यायचं आहे हेड. हे बघा, गॅस्केट गेलेली आहे. हे बघा, जवळून बघू शकता तुम्ही. हे बघू शकता होल सगळे झाकलेले आहेत. गाडी ओव्हरहीट झालेली आहे.